Hello everyone. Good morning to all. Welcome back to the session Financial Market. In Financial Market, we are discussing about unit number 2 of the subject Financial Market, that is Financial Market in India. Here we have started chapter number 4 of Financial Market, that is Indian Money Market. In previous lecture, we have discussed about meaning of money market, characteristics of money market, distinction between capital market and money market, importance of money market, functions of money market, disadvantages of money market. In today's lecture, we will discuss about organizational structure of money market in India. So, Indian money market is divided in three segments. First one is unorganized sector. Second one is organized sector. And third one is cooperative sector. Unorganized sector means what? No rules and regulations are followed. There is no control on it. लक्षात घ्या, अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे काय की असं सेक्टर की ज्याला भारतातले ज्या सेक्टरमध्ये भारतातले कोणतेही नियम लागू होत नाहीत. जसं की सेबी रूल असतील किंवा RBIचे रूल असतील किंवा आपल्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचे रूल असतील, कोणतेही रूल टॅक्स वगैरे काही लागू पडत नाहीत म्हणजे जे फॉलो करत नाहीत असं जे सेक्टर आहे, जे पूर्वापार परंपरेने चालत आलेलं आहे, त्याला अनऑर्गनाइज सेक्टर असं म्हणतात. या अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये कोण कोण येतात? मनी लेंडर्स म्हणजे पूर्वीचे व्यापारी म्हणजे इन द सेन्स सावकार. त्याच्यानंतर इंडिजिनियस बँकर, निधीज, चिट फंड किंवा बघा भीशी चालते आपल्याकडे किंवा वेगवेगळं काहीतरी जे नियम फॉलो न करता जे काही फायनान्शियल सेक्टरमध्ये चालू असतं ते सगळं ऑल कम्स अंडर अनऑर्गनाइज सेक्टर. द नेक्स्ट वन इज ऑर्गनाइज सेक्टर, ज्याच्यावर कोणाचा तरी कंट्रोल आहे, ज्याच्यावर एनी मॉनिटरी सिस्टम इज देअर मॉनिटरिंग ऑन इट, म्हणजे RBI असेल, सेबी असेल किंवा मिनिस्ट्री ऑफ फायनान्स असेल. आणि थर्ड वन इज कोऑपरेटिव्ह सेक्टर. Unorganized sector, as we have seen, it is divided into 4 parts: money lenders, indigenous bankers, nidhis, chit fund. Organized sector is divided into 5 parts, namely RBI, public sector bank, private sector bank, development banks and financial institution, and DFHI Limited. We will discuss about it in detail in next video. Public sector bank, SEBI, SBI group and other nationalized group. लक्षात घ्या, पब्लिक सेक्टर बँक म्हणजे सगळ्या नॅशनलाइज बँका येतात, पण त्याचे 2 ग्रुप आहेत. SBI ग्रुप हा पूर्णपणे वेगळा आहे, त्यांची नियमावली वेगळी आहे. आणि अदर नॅशनलाइज बुक एका बाजूला, अदर नॅशनलाइज बँक्स किंवा अदर नॅशनलाइज ग्रुप एका बाजूला येतात. डेव्हलपमेंट बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये कोण कोण येतं? युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, LIC, IFC, IDBI येतात. प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये शेड्यूल बँक अँड नॉन शेड्यूल बँक यांचा अंतर्भाव होतो. अँड इन शेड्यूल बँक इंडियन बँक्स अँड फॉरेन बँक्स आर देअर. We will discuss all about in next video, but today we are going to discuss only about unorganized sector of Indian money market. Unorganized segment of Indian money market is composed of unregulated non-bank financial intermediaries, indigenous banker, money lenders which exist even in small towns and big cities. लक्षात घ्या, अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे अनरेग्युलेटेड, ज्याला कोणतीही नियमावली नाही. आणि दुसरं काय त्यांनी सांगितलं इथे की नॉन बँक फायनान्शियल इंटरमिडियरीज आहेत, इंडिजिनियस बँकर असतील, मनी लेंडर्स असतील, जे आजही
नुसते खेड्यातच आहेत असं नाही, तर स्मॉल टाउन्समध्ये, मोठ्या शहरांमध्ये सुद्धा आहेत. देअर लेंडिंग ॲक्टिव्हिटीज आर मोस्टली रेस्ट्रिक्टेड टू स्मॉल टाउन्स अँड व्हिलेजेस. म्हणजे हे जे अनऑर्गनाइज सेक्टरमधली जे प्लेयर्स आहेत, तर ते स्मॉल टाउन्स आणि विलेजेसमध्ये जास्त करून लेंडिंग ॲक्टिव्हिटीज करतात. कारण खेड्यांमध्ये किंवा छोट्या छोट्या शहरांमध्ये बरेच अशिक्षित लोक असतात. द पर्सन हू नॉर्मली बॉरो फ्रॉम धिस अनऑर्गनाइज सेक्टर इन्क्लूड्स. बघा, या अनऑर्गनाइज सेक्टरमधनं कोण कोण बॉरो करतात, तर फार्मर्स, आर्टिसन्स, स्मॉल ट्रेडर्स, स्मॉल स्केल प्रोड्युसर्स हू डू नॉट हॅव एनी ॲक्सेस टू मॉडर्न बँक. म्हणजे आधुनिक बँका ज्या आहेत त्या बँकांमध्ये जे व्यवहार करू शकत नाहीत किंवा त्याविषयी माहिती नाहीत, असे सगळे लोक या अनऑर्गनाइज सेक्टरमधनं बॉरो करण्याचं काम करतात.